तर ही गोष्ट आहे एका 18 वर्षाच्या मुलीची, जिला आत्ताच तिचं जीवन जगू लागली तर तिला बंधनात बांधलं गेलं, तिचं लग्न करून दिलं। तिला वाटलं लग्नानंतर सगळे तिचे साथ देतील, पण असं कोणीच नव्हतं जे तिला समजून घेणारं होतं। खरं सांगायचं म्हणजे सगळे म्हणतात लग्नानंतर सगळे आई बाबा सगळे सासू सासरे वगैरे सगळे तिचेच असतात, पण तिचं कोणीच नव्हतं। सगळे सोबत असतानाही तिला एकटं वाटायचं, कारण तिला तिच्या घराची आठवण यायची। तिचे खूप स्वप्न होते, पण तिने घरच्याची परिस्थिती आणि सगळ्यांचा स्वभाव बघून तिने तिचे स्वप्न कोणालाच कधीच सांगितले नाही। आहे तिला पण भाऊ, आहे तिला पण बहीण। आई मात्र तिला रोज फोन करते, विचारते कशी आहे, बरी आहेस का, जेवली का वगैरे। आईला काय माहित जिंदगीत काय चालू आहे। तिला काय दागदागिन्याची आणि हिऱ्या मोत्याची काहीच गरज नव्हती, तिला फक्त त्याच्याकडून टाइम हवा होता, तो पण साधा त्याला दिला गेला नाही। नवीन तो इतका चांगला वागायला लागला होता की तिला वाटायचं की याच्यासारखा नवरा मला कुठंच भेटणार नाही, माझं नशीब खूप चांगलंय। पण नंतर लग्नाला 1, 2, 3, 4 महिने होत गेले तेव्हा तिला कळलं की सगळे सारखेच असतात, आपल्या वडिलाशिवाय आपलं कोणीच नसतं। ती लवकर उठून सगळं काम आवरून, त्याला बोलल्या जाईल म्हणून सगळं काम वगैरे आवरून त्याच्या जवळ जायची, तर तो बोलायचा की मला डिस्टर्ब करू नको म्हणून, आणि त्याला बोलायला गेलं तर तो बोलायचा की टाइमपास चालू आहे। नवीन असा रंग दाखवायचाच होता तर नवीन प्रेम करायची गरजच काय होती। आता तर तिला वाटते की काय करावं काय नाही म्हणून, जिंदगीत कंटाळून गेलेली। कधी शांत जरी बसलं ना तर तिला कोणी विचारत नाही की काय झाले काय नाही, फक्त तिची आई पप्पा विचारतात तिला की काय झालं तुला म्हणून। ती कधीही 10 वाजेशिवाय उठणारी न मुलगी आज 6लाच उठते, कधी स्वयंपाक न करणारी मुलगी आज पूर्ण स्वयंपाक करते, कधीही तिला काहीही न करणारी मुलगी आज ती जिम्मेदार झाली आहे। तिची फार काही स्वप्न नाहीयेत मोठी, पण छोटा आनंद सुद्धा तिला भेटला नाही। छोट्या गोष्टीवरून आनंदी राहणारी मुलगी आज मोठा जरी आनंद झाला तरी हसत नाही। काय कारण असेल, काय रिझन असेल, तिला तिचंच माहित। कुणाला सांगणं सुद्धा बंद केलं तिने, कारण तिचं कोणी ऐकत नाही। बोलायला सगळे बोलतात की नवरा वगैरे सगळं समजूतदार भेटलाय, सगळं समजून घेतो, पण तिला तिचंच माहित असतं की घरातले कसे आहेत म्हणून। घरातलं एक जरी काम राहिलं तर सगळे येऊन बोलतात की दिवसभर घरीच होती, काय केलं काय नाही। एका 18 वर्षाच्या मुलीकडून तुम्ही 30-35 वर्षाची मुलगी असण्याचे तुम्ही तिला असं तिच्यावर सगळं टाकून देताय, तर तिला कसं फील होत असेल ही आज ती तुम्हाला सांगते। बापांच्या पैशावर उडणारी आणि माज करणारी मुलगी आज नवऱ्याची समजूतदार बायको बनलेली आहे। तिला कळतंय कुठे पैसे उडवायचे कुठे नाही, आता ती समजूतदार झालेली आहे। ती पहिले पैसे असे आले की असे उडून टाकायची, आता ती पैसे साचवायला शिकली। कपड्याने तिचे कपाट भरलेले असायचे, आता एक साधा ड्रेस घ्यायला ती 100 वेळा विचार करते। काय कारण असेल, काय रिझन असेल, तिला तिचाच ठाऊक असेल। सगळे कितीही गोड बोलून गेले तरी शेवटी तिच्या मम्मीचा फोन आला तेव्हाच ती हसते। काय रिझन असेल, तिचा नवरा लग्नाच्या नंतर नवीन 1-2 महिने तिच्यासोबत दिवसभर गप्पा मारणारा आता 1-2 तास जरी बोलायला लागला तर बोलतो की टाइमपास करते। तिला हवंय तरी काय, तिला विचारा तिला हवंय तरी काय म्हणून 5 मिनिटाच्या बोलण्यासाठी ती काम लवकर आवरून घेते। तिला वाटतं की बोलावं म्हणून, पण तो मात्र मोबाईल घेऊन बसतो आणि बोलतो की डिस्टर्ब नको करू म्हणून। स्वतः बोलायचं आणि भांडायचं, आणि नंतर मग आपण शांत बसलं की नंतर
सांगायचं, नंतर बोलायचं की तुला कोणी काही बोललंय का, मला सांग, मी बोलन म्हणून त्यांना. असं कुठं असतं? तिला हवंय तरी काय, तिला विचारा ना तुम्ही एकदा. काही राहत नाही तुमचं विचारलं की तिला. तू तिला किती चांगलं बोलला की तिला आठवतं की हा 2 मिनिटं चांगलं बोलणार आहे आणि नंतर तू तशालाच तसा आहे. काम असलं की तो चांगला बोलतो आणि म्हणजे त्यांचे मित्र नाही आले, गेमला नाही आले तोपर्यंत तो माझ्यासोबत टाइमपास करतो, हे मात्र नक्की. आणि नंतर परत तशाला तसं. काय पाहिजे तिला अजून? काय पाहिजे? लग्न झाल्यापासून तिला अशी एकही व्यक्ती भेटली नाही, असं कोणीच भेटलं नाही की ती तिच्या पर्सनल गोष्टी म्हणजे सिक्रेट वगैरे कोणाला शेअर करू शकेल म्हणून. असं तिला कोणीच भेटलं नाही. मात्र तिची आई आणि तिची बहीण, तिच्या घरचे ती त्यांनाच सांगते सगळं. आणि काय, यांना तर टाइमच नाही घरच्यांना, तिच्या घरच्यांना बोलायचा, की बोलतात की माझ्याकडे टाइम नाही असं वगैरे. टाइमपास करूच तर माझ्या घरच्यांना 2 शब्द बोलले की काही होतं का, असं तसं बोलायचं. हिला पाहिजे तरी काय नक्की एकदा तरी विचारा तिला, तिच्या मनात काय आहे, तिचे स्वप्न काय आहे, तिला काय हवंय, असं तिला विचारा एकदा, तिला हवंय तरी काय म्हणून. घरचे बोलतात बोलत का नाही, पण ते घरचे कधी वाटलेच नाही तर त्यांच्यासमोर आपली प्रॉब्लेम कशी शेअर करायची हे फक्त आपण आपल्या आई वडिलांसमोरच शेअर करत असतो.